श्री स्वामी समर्थ. म्हणजे आता लवकरच महाशिवरात्र येणार आहे. महाशिवरात्र हा दिवस जो आपल्याला माहिती असेल की वर्षभरातला आपला सगळ्यात मोठा, अतिशय शक्तिशाली आणि तिचे पवित्र असा हा दिवस मानला गेला आहे. आता महाशिवरात्री दिवशी आपण भरपूर शिवभक्त आहेत, महादेव भक्त आहेत, जे भगवान शंकरांची संकल्पयुक्त असेल किंवा विना संकल्प का होईना उपवास करतात, रुद्राभिषेक, सेवा, मंत्र, स्तोत्र पठण करतात. आणि आपण असं माहितीये की भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत. भगवान शंकर हे आपल्या भक्तांच्या एका हाकेला धावून येतात आणि त्यामुळेच तुम्ही भले या दिवशी तुम्ही त्यांचं व्रत उपवास करून एक लोटाभर पाणी जरी त्यांच्या पिंडीवर वाहिलं तरी सुद्धा ते तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. फक्त मनोभावे श्रद्धेने त्यांची सेवा, मंत्र, स्तोत्र पठण करायला खूप जास्त महत्व असतं. कारण की कुठलीही देवता ही फक्त तुमचं मन, श्रद्धा आणि भक्ती बघत असते, ना की इतर गोष्टी. तर मंडळींनो, तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भगवान शंकरांच्या महाशिवरात्रीच्या सगळ्यात मोठ्या दिवशी जर आपण त्यांची 4 प्रहर काळातली जर सेवा केली, 4 प्रहर काळातली सेवा म्हणजे काय, ती कोणत्या वेळेत करायची असते आणि सोबतच आपण त्या वेळेत कुठल्या प्रकारे आपण कशा पद्धतीने अभिषेक करू शकतो विशिष्ट गोष्टीने आणि कुठले मंत्र स्तोत्र या 4 प्रहर काळात आपल्याला पठण करायचे आहेत. आणि 4 प्रहर काळातली जी काही सेवा आहे ती भगवान शंकरांना खूप जास्त प्रिय आहे. म्हणून सांगते की जर तुम्हाला शक्य असेल तर महाशिवरात्रीला 4 प्रहरी सेवा करायला विसरू नका. नक्कीच याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ माझ्या YouTube चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनलवरती आलेला आहे. नक्कीच व्हिजिट करा. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.